काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब राजुरी विरोधामध्ये के गँग या दोन टीम मध्ये आपण पाहतो आजच्या दिवसातला होईल तो तिसरा सामना सुरू। बऱ्याचशा टीम्सनं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपला सहभाग नोंदवलेला आहे, त्यामुळं बऱ्याचशा मॅचेस आपल्याला एका दिवसामध्ये खेळवायचे आहेत। उन्हाळा सुरू झालाय, कडक उन्हाळा आहे। थंडीचे दिवस ज्यावेळेस होते त्यावेळेस दिवस लहान असायचा, आता जरी दिवस मोठा असला तरी तितक्या वेळात आपल्याला सामने उरकणं हे खूप महत्त्वाचं आहे। वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही, वेळेप्रमाणे आपल्याला चालावं लागतं। वेळ मी म्हणेल भरपूर आहे आपल्याकडं, आयुष्य कमी आहे। विठ्ठल आणि अजित ही पहिली जोडी आपण पाहतो, अर्थात तो किल्ला सर करण्यासाठी निघालेले आहे। तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विक्रांतच्या हातावरती तो चेंडू आहे। विक्रांत असेल पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती होईल। मॅचला पुन्हा एकदा सुरुवात। दी बिग बॅटल ऑफ दिस टू टीम्स, संघर्ष मोठा होईल आणि तो कडाक्याचा संघर्ष होणार आहे। जितका मोठा प्रतिस्पर्धी असतो तितका मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागतो आणि जितका मोठा संघर्ष असतो तितकं मोठं यश तुम्हाला मिळत असतं। विक्रांत धावतोय, पहिलं षटक डावखऱ्याचा गोलंदाज आहे। टप्पा पडल्यानंतर अगदी दिशा बदलणार हा चेंडू थेट विकेट कीपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबतोय। निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे, निर्धाव पद्धतीचा हा चेंडू निर्धाव चेंडूने केली आहे। तिथे डावाला सुरुवात। आजच्या जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर किल्ला बांधतो कोणाला महत्त्व नाही, आजच्या जगामध्ये किल्ला जिंकतो कोणाला महत्त्व आहे। आणि पार दादा चषक 2021चा खऱ्या अर्थाने किल्ला जिंकणार कोण यासाठी आपण पाहतो प्रचंड मोठ्या लढाई आहेत। ओ डायरेक्ट हिट, मेन पंचांकडे अपील बरीच मोठी आहे। बघा जाऊ पुन्हा एकदा आतमध्ये राजुरी विरोधामध्ये के गँग या दोन संघांमध्ये सुरू असणारा एक ताकदवान आजच्या दिवसातला असणारा होणारा हा तिसरा सामना आपण पाहतो। इथे प्रगती पथावरती समोर सुरू आहे। धावपलीवरती आपण जाऊ। पहिलं षटक सुरू असताना टोटल 2 धावा धावपलीवरती आहेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक विक्रांत, हो स्क्वेअर कट खेळलाय, डीप पॉइंट जाईल चेंडू, सीमारेषेला आग लावून बाहेर। स्क्वेअर कट क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेटमधला लोकप्रिय असणारा फटका तिथे होता। पॉइंटमध्ये सीमारेषेच्या बाहेर जाणारा तो चेंडू तिथे मिळाला। 4 धावा। अनिश्चितता या खेळामध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही। हा चेंडू पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका, शतरक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल, पहिला धक्का। अजित बाद होतोय, पहिला फलंदाज बाद असेल तो राजुरी टीमचा। विठ्ठल कोसळलेला आहे। विठ्ठल बाद तर नवीन खेळाडू आपण पाहतो वसंत हा आतमध्ये येईल। पार्टनरशिप गरजेची असते, एक थांबावं लागतं। क्लार मार्क्सचं एक वाक्य बघा, जर तुम्हाला सर्व समस्यातून जर सुटायचं असेल ना तर थांबणं गरजेचं आहे। ये कोई मायने नहीं रखता कि कितने प्रकार की मुश्किल है, कितना दर्द भरा अनुभव है, यदि आपने अपनी आशा खो दी तो वह सबसे बड़ी तबाही है। त्यामुळे कायमस्वरूपी प्रयत्न करत राहणं हे तुमच्या हातामध्ये आहे। आज टार्गेट मोठा आहे, आज मोठं स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलात। स्वप्न पूर्ण होत असतात, फक्त तुम्ही त्या स्वप्नांचा पाठलाग करणं बंद करू नका। जमिनी समांतर फटका होता, पॉइंटमध्ये बऱ्याच लांबून क्षेत्ररक्षक आला, पोहोचला चेंडूपर्यंत, त्यानं थांबवला चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आणि तोपर्यंत धावा पळून पूर्ण झाल्या। मेन पंचांचा इशारा। षटक क्रमांक 1चा संपतो आतमध्ये खेळ। एक षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती एक गडी बाद असताना 8 धावा काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब राजुरी टीम। 8 धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ संपला। संघर्ष मोठा होईल दोन टीममध्ये, यामध्ये कोणतीही शंका नाही। संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब येत असतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता सुद्धा येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो।
त्यामुळे ही संघर्षाची लढाई तुम्हाला आतमध्ये बघायला मिळते. पहिलं षटक तिथे संपलं, 8 धावा धावपलीवरती. तर आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सूरज गोलंदाज दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती धावेल. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ते 8 धावा आहेत. परिस्थिती आत्ता शांत आहे, अगदी शांत पद्धतीनं सामना सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण हळूहळू येतोय, 1 वाजलेत. आतापर्यंत तुम्ही पहा शांत पद्धतीनं हा सामना सुरू आहे. मात्र कदाचित ती पहा वादळापूर्वीची शांतता आहे का. चुकली दिशा तरी ना हुकेल ना श्रेय सारे, वेड्या मुशा फिराला सामील सर्व तारे. त्यामुळे बघायचं इथून पुढे परिस्थिती युटर्न घेईल. ज्या रामाला सकाळी राज्य मिळणार होतं त्याला मात्र वनवास मिळाला होता. त्यामुळे परिस्थिती कधी बदलेल सांगू शकत नाही. हा चेंडू यावेळेस मेन पंचांकडे फलंदाज मागणी करतोय वाईट बॉलची. क्रिकेटमध्ये नियम बरेच आहेत, असे फलंदाजाला पंचांकडे वाईट मागता येत नाही. ज्यावेळेस मेन पंचांना वाटेल की बाबा हा चेंडू आता खेळाडूला खेळणं जणं अशक्य आहे, त्यावेळेस मेन पंच वाईट देतात. प्रतिस्पर्धी संघाला ती मिळते 1 धाव. ही प्रथा आपल्या भारतामध्ये 1983 सुरू झाली. 1983 साली ती प्रथा आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आली. पुन्हा एकदा एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षकाचा एक अफलातून प्रयत्न होता. जरी हातामध्ये चेंडू सापडला नसला तरी त्याला तो चेंडू आतमध्ये थांबवता आला, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे 4 ओव्हरमध्ये तुम्ही किती धाव्यांचं टार्गेट प्रतिस्पर्ध्याला देता हा एक खूप मोठा प्रश्न असतो. दुसऱ्या षटकाला झालेली सुरुवात आहे धावपलीवरती 9 धावा. राजुरी टीम दुसरं षटक सुरू असताना 9 धावा धावपलीवरती. आत्तापर्यंतचा प्रवास जर बघितला तर अगदी शांत संयमी आहे. संयम महत्त्वाचा असतो, संयम कडवट आहे, मात्र त्याचं फळ हे गोड असतं. तुम्हाला शांत पद्धतीनं संयमानं खेळावं लागतं आणि आत्तापर्यंत राजुरी टीमनं तो संयम दाखवलाय. ओहो, हा चेंडू यावेळेस मेन पंच स्क्वेअर लेग पंचांनी आपला उजवा हात काढला बाहेर. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 आहे, नो बॉल. आणि नो बॉल असल्या कारणानं आता येणारा चेंडू घेऊन येईल तो फ्री हिट. एक चूक ही माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी असते. इथे जर चुकला तर त्याची नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. APJ अब्दुल कलामांचं एक सुंदर वाक्य आहे, तुमचा सगळ्यात चांगला गुरु कोण आहे, तर तुमचा सगळ्यात चांगला गुरु ही तुमची शेवटची चूक आहे. तुम्हाला आपल्या चुकीतनं सुधारायचं असतं. फ्री हिटचा चेंडू होता, झेल टिपला असता तरी तो आनंद साजरा करता आला नसता. मिळाली ती पुन्हा एकदा एक सिंगल धाव. धावपलीवरती दुसरं षटक सुरू असताना 11 धावा. काळ भैरवनाथ प्रतिष्ठान राजुरी. के गँगनी पहा निर्णय घेतला होता, आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू, म्हणजे तो धावपलकेचा पाठलाग करेल. आयुष्य जगत असताना तुम्ही असं जागा की जणू बुद्धिबळाचा खेळ खेळताय. तुमच्या प्रत्येक चालीमागे एखादं कारण असू द्या. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला फाईन लेग, नो मॅन्स लँड. तिकडे क्षेत्ररक्षक कोणीही दिसत नाही आणि तो चेंडू जाईल पाता पाता डीप फाईन लेग, सीमारेषा बाहेर. बाद चौकार तिथे मिळाला. गरज होती त्या चौकाराची, कारण तो प्रेशर वाढत होता आणि तो प्रेशर रिलीज करणारा तो चौकार होता. या चौकारानं धावपलीवरती 15 धावा. दुसरं षटक सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर बघितला सूरज, चेंडू वळण घेत आहेत त्याचे. जितक्या वेगात टाकतोय चेंडू तितक्या वेगात चेंडू अगदी दिशा बदलतायत. हातभर वळण घेतोय तो चेंडू. त्यामुळे त्या गोलंदाजाविरोधामध्ये फलंदाजांना कुठेतरी थोडासा का होईना स्ट्रगल साचपडतायत आतमध्ये धाव बनवण्यासाठी. तिथे एक चौकार आपण बघितलेला आहे. मोरगावची टीम सुद्धा इथे उपस्थित आहे. अक्षय तावरे अँड टीम, ऋषी शिंदे यांचं आगमन झालं, विजय साळवे. यानंतर सुद्धा तुम्हाला एक चांगला ताकदवान संघ इथे खेळताना बघायला मिळेल. हा चेंडू बेल्स उद्ध्वस्त, एष्टा केल्यात उद्ध्वस्त. दुसरा धक्का असेल. भरपूर शपल केलं होतं. आज अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक खेळाडू तुम्हाला शपल करताना बघायला मिळत असतो. अगदी स्टंपला सोडून वाईड लाईनवरती जाऊन उभा राहिला होता. गोलंदाजानं सुद्धा केला तिथे एष्टा उद्ध्वस्त. 2 षटकांचा संपला आतमध्ये खेळ आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलीवरती 16 धावा. काळ भैरवनाथ राजुरी टीम 16 धावा धावपलीवरती. नवीन फलंदाज येईल आतमध्ये खेळण्यासाठी. 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम. तुम्ही स्वतःला शरण जा. जे लोक स्वतःवरती प्रेम करतात ते यशस्वी होत असतात. तो 16 आकडा धावपलीवरती आहे.
सचिन तेंडुलकरनं 16 वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तंत्रशुद्ध सातत्यपूर्व खेळी ही सचिन तेंडुलकरची असायची. त्याचं एक सुंदर वाक्य आहे, सपने सच होते हैं, बस आप उन सपनों का पीछा करना बंद मत करो. ओहो, रिव्हर्स पूलचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं सोडलं तिकडे घरटं. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील. स्क्वेअर लेग पंच सुद्धा अगदी चाणाक्ष पद्धतीनं तिथे पाहत आहेत आतमध्ये. आज प्रत्येकाला क्रिकेटमध्ये नियम आहेत. 1 ते 42 नियम क्रिकेटमध्ये आहेत. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पंच जे आतमध्ये आहेत ते आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 नुसार त्यांना क्रिकेटमध्ये जागा आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 आहे दी अंपायर. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 1 आहे दी प्लेयर. तुम्ही संघनायक धरून 11 खेळाडू आतमध्ये खेळू शकता. हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 1 आहे. आपल्यासोबत 2 गुणलेखक आहेत ज्यांना लेखनी सम्राट असं म्हटलं जातं. एक रायटिंग स्कोरिंग करतायत मयूर मोथीकर, तर दुसऱ्या साईडनं ऑनलाईन स्कोरर आहेत. त्यांना सुद्धा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 3 मध्ये जागा आहे. दी स्कोरर हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 3 आहे. चौथा नियम आहे दी बॉल. बॉलचं वजन किती असावं, बॉलचा व्यास किती असावा, हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 14 तुम्हाला सांगत असतो. जाऊ आतमध्ये. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. धावपलीवरती धावा आहेत त्या 17 धावा. 17 धावा धावपलीवरती. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पदावरती सुरू असताना नवीन खेळाडू ऑरेंज कलरचा कॅप परिधान करून खेळतो. स्ट्राईक एंडला राजुरी टीम कडनं तो खेळाडू खेळतोय अरुण. लॉगॉनला जाईल चेंडू. क्षेत्ररक्षक परवेज असावा तिथे. ऑरेंज कलरचा कॅप आहे तर दुसऱ्या साईडनं व्हाईट कलरचा कॅप आहे. 18 धावा जर्सी क्रमांक विराट कोहलीचा आता धावपलीवरती आहे. कॅप ह्या साधारणपणे कशासाठी वापरल्या जातात, उन्हाची तिरीप डोळ्यात जाऊन लक्ष विचलित होऊन फलंदाज बाद होऊ नये यासाठी सर्वसाधारणपणे कॅप वापरल्या जात असतात. पहा चेंडू पुन्हा एकदा थोडासा बॅटवरती परफेक्ट मिडल होत नाही. विकेट किपर पोहोचला चेंडूपर्यंत जाऊन. तिथे मात्र तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल धाव. एका सिंगलच्या सहाय्याने धावपलीवरती 19 धावा धावपलीवरती पूर्ण होतील. 19 धावा धावपलीवरती. तिसरं षटक सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. पारदादा चषक 2021 टेनिस क्रिकेटमधली एक नाविन्यपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे. पहा चेंडू परफेक्ट ब्लॉक होल होता. खोलवर पद्धतीचा तिथे खेळला सरळ बॅटनं. पाठीमागे आहे क्षेत्ररक्षक पुन्हा समोर. आज क्षेत्ररक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. तुमचं नेतृत्व कसं आहे यालाही खूप महत्त्व असतं. तुमचा संघनायक, तुमचं नेतृत्व कोणाकडे आहे. लीडरशिप इज नॉट अबाउट साईज, इट अबाउट नॉलेज, एक्सपिरियन्स. तुम्ही आत्तापर्यंत किती क्रिकेट खेळलेला आहात, तुमच्या पाठीमागे क्रिकेटचा किती मोठा अनुभव आहे, या सर्व गोष्टी मॅटर करत असतात ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टीमचं नेतृत्व करता. पहा चेंडू पुन्हा एकदा बराच उंच आहे. क्षेत्ररक्षक समोर पोचला. टिपला झेल सुद्धा. चला बॅटिंग टीम 2 फलंदाज चला आपल्या आतमध्ये. 31 बनवायचे आहेत 4 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी. सागरदादा मोतीकर इथे आहेत. आज उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. गेली कित्येक वर्ष सागर मोतीकर यांनी क्रिकेट यांचं नातं जुळलेलं आहे. माना उघाडे आणि सागरदादा मोतीकर यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन आहे. गेली कित्येक दिवस स्पर्धा कधी ऑर्गनाईज होणार हा प्रश्न विचारत होते आणि ती स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतनं त्यांनी खऱ्या अर्थानं उभी करून दाखवलेली आहे. आज टीम्सकडे जर तुम्ही बघितलं, ज्या टीमच्या संख्या आहेत त्या भरपूर आहेत. अजूनही कॉल येत आहेत की या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्याची संधी द्यात, की म्हणजे इतका मोठा प्रतिसाद या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मिळालेला आहे. 24 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. बघू आपण दुसऱ्या डावाला इथे होतीये सुरुवात. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण इथे उपस्थित आहात. 24 मध्ये 31. विकास आणि परवेज ही पहिली जोडी असेल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दत्ता आहे. पहिले षटक महत्त्वाचं असेल. पहिलं षटक कदाचित पॉवर प्लेचं असेल, त्यामुळे फील्ड सेटअपवरती थोडेसे बंधनं असतात.
त्यामुळे आता या पहिल्या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय दत्ता, तर किती धावा गोळा करतील अर्थात हा के गँगचे खेळाडू, हे आपण आता बघू आतमध्ये. पहिला चेंडू बराच शपल करत खेळला, फाईन लेग, सीमारेषा बाहेर. डावाला होती सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती विकासच्या बॅटमधनं निघलेला एक पुन्हा एक अफलातून फटका आहे. फाईन लेग, सीमारेषा बाहेर जाणारा तो चेंडू, तिथे मिळाला 4 धावा. तुमचं चांगली सुरुवात हे तुमचं निम्म यश असतं, त्यामुळे तुम्ही डावाला कशा पद्धतीनं सुरुवात करता हे एक मोठा प्रश्न असतो. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला असं म्हटलं जातं. बघायचं तर पहिलं षटक आहे. हा चेंडू यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र तिथे बॅटवरती येत नाही. निर्धाव पद्धतीचा असेल हा चेंडू. 4 ओव्हरमध्ये 31 धावांचा तो टार्गेट आहे, तो पाठलाग आहे. हा चेंडू यावेळेस असेल बराच उंच, मिड ऑफ, क्षेत्ररक्षक समोर, टिपला जाईल. एक चौकार पहिल्या चेंडूवरती खेळला होता, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती दत्तानं सुद्धा टिक फॉर टॅग जशास तसं उत्तर दिलेलं आहे. इथे कुणी हरण्यासाठी आलं नाही, प्रत्येकाला जिंकायचंय. आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो बघा. इथे प्रत्येकजण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येकजण हा तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. आता इथे सुद्धा प्रत्येकजण प्रत्येकाला हरवण्यासाठीच उतरलेला आहे. एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे, मात्र एखाद्याला जिंकणं अवघड आहे. त्यामुळे बघू आतमध्ये आता पहिला धक्का असेल के गँग टीमसाठी, तर समोर डावखऱ्यातच असणारा व्हाईट कलरचा कॅप परिधान करून परवेज, टेनिस क्रिकेटमधलं प्रचंड मोठं नाव आहे. गेली कित्येक मोठ्या स्पर्धेमधले आपल्या नावाचा डंका वाजवणारा परवेज समोर उभा असेल, तर समोर पुन्हा दत्ता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो तो चेंडू टाकण्यासाठी असेल. पुन्हा एक 10 चेंडू इथे शपल करतोय, त्या चेंडूवरती मिळत नाही धाव. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे. 4 ओव्हरमध्ये 31 बनवणं हे टार्गेट आहे, ते ध्येय आहे. मात्र समोर अर्थात के गँगच्या विजयाच्या रस्त्यामध्ये भिंतीसारखा आडवा उभा असेल तो राजुरी काळ भैरवनाथ. हा चेंडू यावेळेस आला बॅटवरती, खेळला स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. परवेजच्या बॅटमधनं अर्थात निघालेला स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर जाणारा तो चेंडू देतोय 4 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आणि यावेळेस परवेजचा एक तडाखा षटकार. पहिल्या षटकाचा संपला आतमध्ये खेळ. पहिल्या षटकामध्ये परवेज ऑन फायर, त्याने केलेली सुरुवात किती धोका अर्थात भयानक आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये 14 धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. आतमध्ये 14 धावा धावपलकीवरती टोटल बनवायच्या होत्या 31, त्यामधल्या अर्थात आता 14 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. पहिलं षटक होतं, पहिल्या षटकामध्ये ते आलं 14 धावा. तर आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती एक नवीन गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवरती आहे, जो षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात करेल. परवेज का हा टेनिस क्रिकेटमधलं मोठं नाव आहे, का त्यानं आपल्या नावाचा डंका प्रत्येक ठिकाणी वाजवलाय, त्याचं एक जिवंत उदाहरण त्यानं दाखवलं आतमध्ये. तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. हा चेंडू होता फुल टॉस, खेळला आडवा बॅटनं, तिथे क्षेत्ररक्षक झेल त्याच्याकडनं सुटलेला आहे. भिवरी टीमचे कॅप्टन आणि संसर टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो आम्ही की आपण टॉस करण्यासाठी इथे ताबडतोब संपर्क करा. यानंतर होणारी ती मॅच आपण बघू, त्या 2 टीम्समध्ये आपण बघणार आहोत. एक झेल तिथे सुटलाय, तो झेल सुटलाय की ते मॅच सुटलेले आहे. कॅचेस इन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच महत्त्वाचा असतो. तुम्ही जीवनदान जर समोरच्या खेळाडूला दिलं तर तो विचार करत नाही जास्त, तो दुसऱ्या क्षणाला तुमच्या तिथे जखमेवरती मीठ चोळायला तयार असतो. तर एक चौकाराने एका षटकाराच्या साहाय्याने नॉट आउट खेळणारा परवेज ऑन स्ट्राईक. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती सुरू, 1 गडी बाद आहे. टोटल 31 बनवायच्या धावा जिंकण्यासाठी
आणि हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा समोर, मात्र नो मॅन्स लँड, जिथे एकही क्षेत्ररक्षक नाही तिथे आपण पाहतो हा चेंडू येऊन थांबला, पडला, आदळला. त्यावेळेस मात्र तोपर्यंत एकच धाव मिळाली. तिथे एका धावेने धावपलीवरती 16 धावा होतील. पूर्ण 16 धावा धावपलीवरती. दुसरं षटक प्रगती पथावरती जे सुरू झालेलं आहे. दोन्ही टीम्स अगदी तुल्यबळ आहेत, ताकदवान आहे. नॉकआउट सामना असल्याकारणाने प्रत्येकाला तो विजय खूप महत्त्वाचा आहे. जर इथे पराभूत ठरला तर तुमचा प्रवास या स्पर्धेतला इथे जागची जागी थांबतोय. इथे जिंकलात तर पुन्हा प्री क्वार्टर मॅच, क्वार्टरचे जे सामने ते सामने खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. मात्र इथे पराभूत ठरलात तर तुम्हाला या स्पर्धेला आज रामराम ठोकावं लागणार आहे. कुठेही साखळी पद्धत, कुठेही लीग पद्धत इथे आपण ठेवलेली नाही. वन हाफ पद्धतीचे सामने रोज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. पुन्हा एक 10 चेंडू, पुन्हा 12 उंच आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक जाऊन तिथे पोहोचला आणि पुन्हा त्याच्याकडनं सुटला अजून एक झेल. 2 झेल सुटतायत तिथे आतमध्ये राजुरी टीम. या चुका ह्या तुम्हाला काट्यासारख्या टोचणाऱ्या असतील. तिथे 2 झेल सुटले. धावपलीवरती आपण जाऊ. 18 धावा धावपलीवरती आहे. एक झेल सुटल्यानंतर काय होतं हे तुम्ही दक्षिण आफ्रिकेला विचारा. तो झेल सुटला नव्हता तर तो विश्वकरंडक सुटला होता. एका जीवदानाने काय होतं, प्रतापराव गुजरांना बौलल खानाला जीवदान दिलं होतं. तो किस्सा तुम्ही इतिहास बघा. हा चेंडू यावेळेस मात्र बराच समोर आला होता चालत. गोलंदाजानं सुद्धा टाकला एक चांगला चेंडू. त्या चेंडूवरती मिळत नाही कोणत्याही प्रकारची धाव. हा निर्धाव चेंडू आहे. एका एका चेंडूचं महत्त्व खूप असतं. एक एक धाव सुद्धा खूप महत्त्वाची असते. एका धावेसाठी प्रचंड मोठे संघर्ष आणि प्रचंड मोठा लढा एका धावेसाठी होत असतो. एका धावेनं काय होतं तर एका धावेनं आपल्याला घरी जावं लागतं. ही एक धाव खूप जीवघेणी असते. इथे ती एक एक धाव मिळवण्यासाठी आपण पाहतो समोर तो अर्थात तो एका एका धावेसाठी चुरस असलेला, चुरसीनं भरलेला सामना आहे. 31चा पाठलाग आहे. हा चेंडू यावेळेस बिग शॉट. ज्याचे 2 झेल तुम्ही सोडले तो खेळाडू आता इथे करतोय हल्ला. गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या गोलंदाजावरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं ढिला फेकून चेंडू सीमारेषा बाहेर. पुन्हा यावेळेस पुन्हा एक बरंच शफल करत चेंडू खेळण्याचा प्रयत्नांमध्ये होता. मेन पंच सांगतील षटक 2चा खेळ संपतोय आतमध्ये. 2 षटकांचा संपला खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 24 धावा धावपलीवरती आहेत. बारा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता 7 धावींची गरज. उमेशनं जो षटकार खेळला त्या षटकारासाठी 101 रुपयांचं रोख पद्धतीने पारितोषिक येते. राजू रत्न पारखे दादांकडनं आपण पाहतो उमेशच्या त्या षटकाराला 101 रुपयांचं तब्बल रोख पद्धतीने पारितोषिक आपण पाहतो ठिकाणी आलेलं आहे. 12 मध्ये बनवायच्या 7 धावा. प्रेक्षक सुद्धा स्टेडियम मध्ये तिथे बसलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून काही बसलेले आहेत. अगदी 2-2, 3-3 फुटाचं अंतर प्रत्येकामध्ये बघायला मिळते. वसंत आहे षटक क्रमांक 3 ला घेऊन. ती काळजी घ्या प्रत्येकानं, कारण करोनाचं संकट हे अलीकडच्या काळामध्ये आता पुन्हा एकदा आपल्या जवळ येऊ लागलेलं आहे. त्यामुळं थोडीशी काळजी घ्या. मिड विकेट मध्ये चेंडू परवेजचा टिपला जाईल. बिग शॉट. समोर क्षेत्ररक्षक टिपतो झेल. अफलातून झेल. पाच झेल एक अफलातून टिपला. अगदी एका साईडनं असं वाटलं होतं हा चेंडू जातो आता सीमारेषा बाहेर. मात्र तो क्षेत्ररक्षक भिंती सारखा आडवा उभा राहिला चेंडूला. आसिफ मुलानी हा नवीन खेळाडू आपण आता येथे आतमध्ये खेळण्यासाठी बघणार आहोत. शेवटच्या चेंडूपर्यंत राजुरी टीम लढतीये. लढण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या रक्तात नाही. लढावं लागतं. एखाद्यानं जर विचारलं अरे तुम्ही हरलात कसा, तुम्हाला सांगता आलं पाहिजे मी लढलो कसं.
त्यामुळं ते खूप महत्त्वाचं असतं. ही लढाई ही शेवटच्या क्षणापर्यंत करायची असते आणि लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असते. पीके लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असते. एक मिळाली 27 ऑन बोर्ड. 31 बनवायच्यात 27 पर्यंत के गँग पोहोचलेले आहेत. आता इथून पुढे काही धावींची फक्त गरज आहे. पुन्हा एकदा हा चेंडू डीप लॉग ऑफ, क्षेत्ररक्षक समोर आणि त्यानं सुद्धा एक टिपला आपला जाईल. अजून 4 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. मात्र इथे गोलंदाजानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये एक ट्विस्ट निर्माण केलाय. 3 खेळाडूंना या ओव्हरमध्ये तिथे त्यानं बाद केलं होतं. वसंत गोलंदाजी मार्कवरती वसंतची ती कमाल आहे. तिथे आपण बघतो एका साईडनं सहज सोपा वाटणारा सामना आता के गँग टीमकडनं सुद्धा थोडासा अवघडामध्ये कधी गेला हे त्यांना सुद्धा समजलं नाही. पुन्हा एकदा बॅटचे आतलीकडे घेणारा हा चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेग ज्याला म्हटलं जातं. एक मिळाली धाव. एका धावेने षटक क्रमांक 3चा संपतो आतमध्ये खेळ. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावपलीवरती आहेत. तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 3 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. दी बिग बॅटल आहे. एक संघ 3 धावा बनवण्यासाठी प्रयत्न करेल तर दुसऱ्या साईडनं 3 धावा रोखण्यासाठी राजुरी त्यांची सगळी ताकद आता पणाला लावणार आहे. 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असताना आता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाच्या हातावरती हा चेंडू ठेवायचा हा एक मोठा प्रश्न संघाच्या संगणकासमोर असेल. त्यामुळे सर्व एकत्र आले, टीम मीटिंग झालेले आहे आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विठ्ठलच्या हातावरती चेंडू ठेवलेला आहे. विठ्ठल आहे समोर. विठ्ठलाला नावाप्रमाणे कामगिरी करावी लागणार आहे. असा खळ ऐसा फार आम्हा त्यांचे उपकार करती पातकांची धोनी मोल न घेता सांबणे. पार उतरून म्हणे तुका आम्ही आपण जाती नरका. तो विठ्ठल समोर पहिल्या चेंडूवरती विठ्ठलाची कमाल. बस 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असताना विठ्ठलानं केलेली कमाल. पहिल्या चेंडूवरती कॉट बिहाइंडचा शिकार. तर नवीन खेळाडू येईल आतमध्ये रामा. 5 चेंडू 3 धावा. आता विठ्ठला समोर रामा आहे. 2 एका साइडनं रामा तर दुसऱ्या साइडनं विठ्ठल. 2 देवांची टक्कर आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं. कधी काय होईल या खेळामध्ये, कधी कोण आणि कधी कोण हिरो आणि कधी कोण झिरो होईल सांगू शकत नाही. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. हा चेंडू यावेळेस विठ्ठल टाकतो निर्धाव. तिकडे जे प्रॅक्टिस करतायत खेळाडू आपला चेंडू आतमध्ये येतोय. आपल्याला विनंती करतो आपण प्रॅक्टिस थांबवा थोडी. ओ यावेळेस बराच रूम आणि फाईन लेग सीमारेषा बाहेर. सामना जिंकला.
रामानं दाखवलं विठ्ठलाला आसमान. फाईन लेग सीमारेषा बाहेर दिला चेंडू फेकून, तिथे षटकारानं सामना जिंकला के गँग टीमनं. तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण देतोय आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच गोज टू उमेश. उमेश मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि त्याला त्या षटकाराला 101 रुपयांचं रोख पद्धतीने जे पारितोषिक होतं ते पारितोषिक देऊन त्या खेळाडूचा इथे होतोय सन्मान. मॅन ऑफ द मॅचचा तो किताब आपण पाहतो त्या खेळाडूला इथे देतोय. उमेश मॅन ऑफ द मॅचचा सन्मान तिथे होतोय त्या खेळाडूचा. टीम मध्ये एका साइडनं कुठेतरी पडझड सुरू असताना हा खेळाडू थांबला होता आणि 7 चेंडू खेळला आणि 7 चेंडू मध्ये जिथे पडझड सुरू असताना आपल्या टीमला सावरलं आणि 7 चेंडू मध्ये 12 धावा खेळला बनवणारा तो उमेश इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतोय.